सर काय सांगा, नवघरमध्ये एका खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झालेलं आहे, काय सांगाल, संपूर्ण घटना काय होती? ओके. नवघर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी एक अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून एक गंभीर गुन्ह्याची उघड 3 तासामध्ये केलेली आहे. ह्याच्यामध्ये घटना अशी होती की आपल्याला 5 जून रोजी नवघर येथील कांदळवन जंगलामध्ये आपल्याला एक अनोळखी पुरुष जातीचा एक मृतदेह भेटलेला होता. तो मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आणि काही प्रमाणात जळलेल्या अवस्थेत तो मृतदेह होता. त्यानंतर आपण त्या बॉडीची ओळख पटवण्यासाठी त्याला आपण ती बॉडी जे हॉस्पिटल येथे पाठवली. जे हॉस्पिटलमध्ये जेव्हा PM झालं तेव्हा आम्हाला समजलं की त्या बॉडीवरती चाकूचे वार केलेले आहेत. त्यामुळे आम्हाला खात्री पटली की हा जो गुन्हा आहे तो मर्डरचा गुन्हा आहे. त्यानंतर आम्ही तपास चालू केला. तपास चालू केल्यानंतर आम्हाला आमच्या निदर्शनात असं आलं की नवघर पोलीस स्टेशन येथे 1 जून रोजी एक मिसिंग दाखल होती आणि जी दाखल होती ती गौरव बडसर, वय 25 वर्ष. ह्याचं जे वर्णन होतं आणि जे आम्हाला अनोळखी बॉडी भेटली होती ह्याचं वर्णनामध्ये साम्य होतं. आणि त्यानंतर आम्ही पुढे तपास चालू केला आणि आम्ही जेव्हा पुढे तपास चालू केला तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आलं की 31 मे रोजी जो व्हिक्टीम आहे आणि ह्या गुन्ह्यातला जो मुख्य आरोपी आहे विमल राजभर, हे आम्हाला CCTV मध्ये नवघरचं कांदळवन आहे इथे जाताना दिसले. आणि आम्ही त्यानंतर तिथले संपूर्ण CCTV आणि मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण याच्याद्वारे सगळं आम्ही अनालिसिस केल्यानंतर आम्हाला असं निदर्शनास आलं की विमल राजभर, त्याचा भाऊ विशाल राजभर आणि एक मायनर आरोपी या तिघांनी मिळून त्याचा खून केलेला होता. ह्याच्यामध्ये सुरुवातीला विमल राजभर आणि ह्यातला जो व्हिक्टीम आहे यांचा एक क्षुल्लक कामावर वाद झाल्यानंतर विमल राजभर यांनी त्याचा भाऊ विशाल राजभर व एक मायनर आरोपी यांना तिथे बोलवलं आणि त्यांनी त्या व्हिक्टीमवरती चाकूने वार केले आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी त्याची बॉडी जाळण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही हे सर्व गोष्टी उघडकीस आल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि यातले 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि तिसरा जो मायनर आरोपी आहे याला आपण CWC समोर हजर केलेला आहे आणि ह्या गुन्ह्याची उघड झालेली आहे. सर, जिथे जी डेड बॉडी सापडलेली आहे तिथेच हा गुन्ह्याचा सगळा प्रकार घडला होता? येस, त्याच्या जवळपासच हा गुन्ह्याचा प्रकार घडलेला होता. आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावरती अगोदर पण काही गंभीर गुन्हे आहेत का त्यांच्यावर? ह्याच्या गंभीर नाही, पण यांच्यावरती एक गुन्हा दाखल झालेला आहे.